परंतु त्या व्यतिरिक्त 363 दिवस हे कत्तलखाने सुरू असायलाच पाहिजे। आणि या वादावरती केशव उपाध्ये आणि जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहेत, त्या आपण पाहूयात। या महाविकास आघाडी सरकारमध्ये जितेंद्र आव्हाड व आदित्य ठाकरे हे मंत्री होते 2-3 वर्षापूर्वी। त्यावेळी सुद्धा 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकांनी घेतला होता। त्यावेळी हे दोघं मुग गिळून कुठे बसले होते? पण मी ठाकरे आणि आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला, आजार झाला असं म्हणणार नाही। कारण पक्ष व सत्ता दोन्ही गेल्यामुळे नैराश्यातून महायुती सरकारच्या विरोधामध्ये काही घडलं तरी टीका करायची, एवढंच या दोघांची भूमिका आहे। त्यामुळे ह्या दोघांना माझी विनंती आहे की कत्तलखाने बंदीचा पहिला निर्णय शरद पवारांनी आणला, त्याबद्दल त्यांना ते जाब विचारणार का? 38 वर्षापूर्वींचा आदेश जर आपण व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे। विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही। आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर 80% वर्ग बहुजन वर्ग हा मांसाहारी आहे। कारण का आता मटण इतकं महाग झालं आहे, मच्छी इतकी महाग झाली आहे की पाव किलो मटण आणि 1 किलो बटाटा असा रसा केला जातो। म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा आणि मटण हा खाय म्हणून खायचा, अशी बहुजनांची अवस्था आहे। तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची। पुढची बातमी बघूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती एबीपी माझाच्या 0 आवर कार्यक्रमामध्ये गंभीर आरोप केलेत।